ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। सर्वांना सादर सप्रेम नमस्कार। सर्वप्रथम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा एक अधिक मासाच्या निमित्ताने संस्कृती आणि संस्कृत या विषयांचा थोडा अधिक परिचय करून देणारा उपक्रम घेता येतोय ते प्रोलिफिक लँग्वेज सोल्युशन्स अन्वीक्षा संस्कृत भाषा विभाग खंप्राठा महाविद्यालय आणि अर्थात जगद्गुरु श्री शंकराचार्य मठ पुणे या सर्व संस्थांचा मी मनपूर्वक आभारी आहे। त्यांच्या या सहयोगामुळे त्यांच्या सहाय्यामुळे या उपक्रमामध्ये आपणा सर्वांशी जोडण्याचा आपल्या सर्वांसमोर माझं जे काही अध्ययन आहे किंचित जो काही विचार करण्याचं जे मला शक्य झालेलं आहे ते आपल्या समोर मांडण्याची संधी मला या सर्वांच्या सहाय्यामुळे मिळालेली आहे। त्यामुळे सर्वांचे मी मनपूर्वक आभार आधीच मानतो आणि आपल्या या आजच्या विचार सत्राला सुरुवात करतो। विचार सत्राला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा माझा व्हिडिओ आणि ऑडिओ सगळ्यांना नीट ऑडिबल विजिबल आहे? हो सर, व्यवस्थित आहे तुमचा आवाज अतिशय। फक्त व्हिडिओ आपण जरा थोडासा वरती घेतला तर चालू शकेल। बर बर। आता हो, आता अतिशय व्यवस्थित आहे। तर आपल्या आजच्या विचार सत्राला सुरुवात करूया। आपण या अधिक मास किंवा ज्याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं, या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने महाभारतामधल्या विविध गीतांचा विचार करणार आहोत। आज आपल्याला थोडक्यात ही गीता संकल्पना काय आहे, आपल्याला सगळ्यांना श्रीमद भगवद्गीता ही परिचयाची आहेच, मात्र या भगवद्गीतेच्या पलीकडे जाऊन अनेक गीता संस्कृत वाङ्मयामध्ये पुराण असतील, काव्य असतील किंवा अन्य काही तत्वज्ञानात्मक दर्शनात्मक ग्रंथ असतील, प्रबंध असतील, ह्यांच्यामध्ये या गीतांच्या गुंफणी झालेल्या आपल्याला आढळतात। आणि त्यापैकी केवळ ज्याला पाचवा वेद म्हणून म्हटलं गेलंय, महत्वात भारवत्वाच महाभारत याची व्युत्पत्ती करताना ज्याच्या ठाई महत्व मोठे पण आहे आणि जे तागडीमध्ये तोललं असता, तराजूमध्ये तोललं असता, बाकी सगळ्या शास्त्रांपेक्षा भारवत आहे, जड आहे, उजवं आहे, ज्याचं पारड जड आहे, असं हे जे महाभारत आहे त्या महाभारतामधल्या वेगवेगळ्या गीतांचा आपण इथे विचार करणार आहोत। आज ही गीता संकल्पना नेमकी काय आहे याचा थोडक्यात आपण उहापोह करूया आणि उद्यापासून एक एक या गीतेचा थोडक्यात धावता म्हणा असा परिचय करून घेऊया। मुळात
7 वेगवेगळ्या गीतांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. तत्पूर्वी ही गीता म्हणजे नेमकी काय? गीता या शब्दापासून आपण ह्या सगळ्या विचाराला सुरुवात करतोय. रामकृष्ण परमहंसांची मला इथे आठवण येते की त्यांच्या वचनामृतामध्ये त्यांनी एक उल्लेख केलाय की गीतेचा खरा अर्थ करायचा असेल तर तो शब्द तुम्हाला उलटा वापरावा लागेल. गीता असं न म्हणता तागी तागी, तागीचा त्यांनी बंगाली भाषेच्या जवळ असा जाणारा उच्चार म्हणजे त्यागी त्यागी असा केलेला आहे. म्हणजे गीतेचा खरा अर्थ त्यागी त्यागी म्हणजे जो कर्मफलाची आशा त्यागतो, कोणत्याही विषयामध्ये असणारी आसक्ती, मोह यांचा त्याग करतो, कुठेही आसक्त अनुरक्त होऊन राहत नाही, तो त्यागी, तसा त्या त्यागी माणसासारखा त्याग साधणं हा गीतेचा मथितार्थ आहे असं रामकृष्णांनी सांगितलंय. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट मला इथे नोंदवावीशी वाटते की सगळ्या आसक्तींपासून सुटण्याची विद्या ही गीता आहे. आता शब्दाचा विचार आपण इथे करूया. गई धातू आहे संस्कृत मधला. गाणे, म्हणणे, बोलणे अशा अनेक अर्थी हा वापरला जातो, पण प्राथम्याने जर विचार केला तर गई गाणे. आपण गीत, संगीत असे शब्द व्यवहारामध्ये वापरतो, तर त्यापैकी जे गीत आहे तो शब्द या मूळच्या धातूपासून झालेला आहे. गाणं या अर्थी गीत हा शब्द प्रचलित आहे हे आपल्या सगळ्यांना वेगळं सांगायची गरज नाही. त्या गीत शब्दामध्ये जो अर्थ समाविष्ट आहे, अभिप्रेत आहे, तोच त्याला संस्कृत मधला, आता इथे व्याकरणाचे कोणी जाणकार असतील तर ते माझ्यापेक्षा अधिक स्पष्ट सांगू शकतील, गीत शब्दाला टाप नावाचा प्रत्यय लावून, स्त्रीलिंगी प्रत्यय लावून हा गीता शब्द तयार झालेला आहे. आता हा गीता शब्द काय अर्थ प्रकाशित करतो? तर जे गायलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर तत्वज्ञान, दर्शन, फिलॉसॉफी म्हटल्यावर एक तोंडात जणू काही एरेंडेलाची किंवा कडुनिंबाच्या रसाची गुळणी धरल्यावर जसं तोंड होईल तसं तोंड करून सगळ्या विश्वाचा भार आपल्या इवल्याशा, पुलं म्हणतात तसं टाळूवर न म्हणता गंडस्थळावर असं स्वतःच म्हणून घ्यायचं आणि त्याच्यावर सगळ्या विश्वानी लादलेला आहे, चिंता करतो विश्वाची, या आविर्भावामध्ये जे केलं जातं, ज्याच्याविषयी विचार चर्चा केली जाते, तो विषय म्हणजे कदाचित काही ना गीता, तत्वज्ञान, गीतेचं दर्शन असा वाटू शकतो. मुळात दर्शन म्हणजे सचिंत होऊन काळजी करणारा चेहरा, लांबट तोंड आंबट चेहरा असं ज्याला म्हणतात, तसं करायचा विषय असा बऱ्याच जणांचा ग्रह झालेला असतो. मात्र तत्वज्ञान ही अतिशय आनंदाची आणि आनंदाच्याही पलीकडे जाऊन ज्याला आत्मिक समाधान म्हणता येईल, त्या समाधानाच्या अधिष्ठानावर बेतलेली गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही एक कंटाळवाणेपणा, आसक्ती रहित म्हटल्यावर कायम निरासक्त, काही नको, आता मी त्याच्यात कशात नाही, मी सगळं सोडून हिमालयात जातो, अशा आविर्भावात जे सांगितलं गेलेलं तेच तत्वज्ञान असा आपल्या बहुतांचा समज होत असतो. पण गीता हा शब्द या सगळ्या समजांना एक प्रकारचा छेद देणार आहे. एक लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. माणूस गाणं केव्हा म्हणतो? गीत असा शब्द मुळात आहे, आपण पाहिलं. गाणं जेव्हा त्याला आपल्या आत असणारा भाव अभिव्यक्त करण्याची उर्मी येते आणि ती अभिव्यक्ती ही केवळ स्वतःपुरती अभिप्रेत नसून आजूबाजूच्या आसमंताला कळावी, वातावरणात सगळीकडे पसरावी, अशी इच्छा जेव्हा त्या अभिव्यक्ती मागे असते, तेव्हा तो गाणं गुणगुणायला लागतो. गाणं व्यक्ती केव्हा गुणगुणते?
तर जेव्हा अत्याधिक आनंद झालेला असतो, खूप आनंदात असतो, खूप सुखात असतो, तेव्हा तो गुणगुणायला लागतो. किंवा ह्याच्या उलट तो अत्याधिक दुःखात असतो, खूप म्हणजे जसं पूर्वीच्या काळी विनोदान सांगितलं जायचं, गुरुदत्त या गायकाची गाणी, की अगदी अशी ज्याच्यामध्ये गांभीर्य खूप भरलेलं आहे, दुःख असं कुठेतरी सल मनातली आहे, आणि म्हणजे मेरा दिल ही टूट गया वगैरे वगैरे, ही गाणी त्या गाण्यांच्या मधून अभिव्यक्त होणारं दुःख, कारुण्य, हे जेव्हा आतमावेनाचं होतं, बाहेर व्यक्त व्हावंसं वाटतं, तेव्हा तो ती गांभीर्य, कारुण्य रस प्रधान गाणीही गुणगुणतो. म्हणजे इकडे आनंदही आहे आणि इकडे कारुण्यही आहे. त्या त्या भावनांचा, त्या त्या आपल्या ठाई असणाऱ्या रसांचा प्रकटीकरणाचा, प्रकाशनाचा भाग म्हणजे हे गाणं आहे. म्हणजे ज्या ज्या भावनेचा, रसाचा अतिरेक असा शब्द आपल्याला मराठीत एक्स्ट्रीम अशा अर्थी माहिती आहे, पण जेव्हा तो रस, तो भाव, ती भावना आपल्यात मावेनाशी होते, ती बाहेर प्रस्फुटित व्हायचा प्रयत्न करते, तेव्हा त्या प्रस्फुटित होण्यातून गीत बाहेर पडत असतं. गाणं, गीत गुणगुणणं ही आपल्याला जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी प्रक्रिया नाहीये. त्याच्या मागे तो भाव, तो रस आपल्या आत साठलाय, साचलाय, आणि तो नुसता साचला नाहीये, तर तो उचंबळून बाहेर येतोय, ओव्हरफ्लो होतोय. त्या उचंबळण्यामुळे, त्याच्या वाहण्यामुळे, झरण्यामुळे, स्रवण्यामुळे हे गीत जन्माला येतं. इथे मला उल्लेख तैत्तिरीय उपनिषदाचा करावासा वाटतो. तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्या एका ब्रह्मविद किंवा ब्रह्मविद वरिष्ठ अशा अवस्थेला पोचलेल्या योग्याची कहाणी उपनिषदकार आपल्याला सांगतायत. तिथे सांगतायत की तो जो ब्रह्मविद वरिष्ठ झालेला असतो, तो एष साम गायन आस्ते. हा साम गात गात तो आपल्या आनंदात मग्न असा संचार या विश्वामध्ये करतो, असं ते तैत्तिरीय उपनिषद आपल्याला सांगतो. साम गायन आस्ते, हा साम गात गात, म्हणजे तिथेही हे गाणं आलं. म्हणजे तो जो सिद्ध आहे, तो जो ब्रह्मविद्वान, ब्रह्मविद वरीयान, ब्रह्मविद वरिष्ठ या अवस्थांमध्ये पोचलेला सिद्ध आहे, तो जेव्हा त्याचा तो आत्मभाव त्याला त्याच्या देहाच्या मर्यादेत मावेनासा, ठेवेनासा होतो, तेव्हा त्या ब्रह्मभावाला तो शब्दरूप देतो, गाण्याचं रूप देतो, आणि ते गायला लागतो. हे गाणं, त्या ब्रह्मविद वरिष्ठाचं गाणं, त्या आत्मविद झालेल्या सिद्धाचं गाणं म्हणजे ह्या गीता आहेत. गीता ह्या प्रायः अशा आत्मसंतोषाच्या, आत्मप्रसादाच्या, आत्मतृप्तीच्या ढेकरेतून जन्माला येतात. ढेकर, ढेकर हे तृप्तीचं लक्षण आहे. कदाचित काही ना ही हिनोपमा वाटेल की अरे असं काय म्हणतायत, ढेकर काय? जेव्हा तो ब्रह्मरस हे लोक चाखतात नव्हे, रोज त्याचा उपभोग घेतात आणि तृप्त होतात, तेव्हा त्या तृप्तीचा आलेला ढेकर म्हणजे ही गीता आहे. ही गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. त्याला जो आलेला अनुभव आहे, अरूपाचं रूप जे त्याला दिसलेलं आहे, निशब्दाचा शब्द त्याच्या अंतरंगामध्ये प्रणादित झालेला आहे, तो शब्द म्हणजे गीता आहे. हा जो सिद्ध भूमिकेवर किंवा ज्याला योगारूढ असं म्हटलं गेलंय गीतेमध्ये, मूळ भगवद्गीतेमध्ये, हा योगारूढ आपला आत्मानुभव, आपली आत्मप्रतीती अधिकार तैसा करू उपदेश, तुकोबा जसं म्हणतात. म्हणजे त्याला कोणी अधिकारी श्रोता मिळाला, अधिकारी समोर एखादी व्यक्ती अशी मिळाली की जी त्याचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी उत्सुक आहे, अधिकारी आहे, पात्र आहे, त्याच्या समोर केलेलं हे आत्मनिवेदन आहे, त्याच्या समोर केलेला प्रस्फुटित झालेला हा त्या सिद्धाचा आत्मानुभव म्हणजे गीता आहे. त्यामुळे अशा या गीता संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्याला आढळतात.
त्याच्यामध्ये बहुतांश गीता या अध्यात्म विचारावर आधारित आहेत. आता काही गीतांचं आपण उदाहरण इथे बघूया. या गीता कुठल्या कुठल्या आहेत? संस्कृत वाङ्मयाचा जर आढावा घेतला तर संस्कृत वाङ्मयामध्ये विशेषतः उपासनेवर आधारित, उपासनेला पूरक असणारं वाङ्मय हे खूप प्राचुर्याने, प्राधान्याने आढळतं. म्हणजे संस्कृतमध्ये बहुतांश लोक जी वळतात संस्कृतकडे, ती स्तोत्र किंवा आध्यात्मिक पारमार्थिक असं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयासाठी किंवा त्या वाङ्मयामुळे संस्कृतकडे लोकांची प्रवृत्ती होत असते. म्हणजे नेमकं काय होतं? एखादं स्तोत्र, आता साधी रामरक्षा आहे, रामरक्षा आपण म्हणत असतो आणि रामरक्षेचा अर्थ जाणून घ्यायची इच्छा होते आणि मग ती संस्कृतमध्ये आहे म्हटल्यावर ते आपण बघायला लागतो, संस्कृत शिकायची ओढ लागते. तसं आपण जर संस्कृत वाङ्मयाचा जर विचार केला तर उपासनापर वाङ्मय या एका वाङ्मय प्रकाराने संस्कृत मधला फार मोठा प्रांत व्याप्त केलेला आहे. तर अशा या सगळ्या उपासना प्रधान संस्कृत वाङ्मयामध्ये पंचांग साधना नावाचा एक प्रकार आहे. हाच पंचांग साधना काही संप्रदायामध्ये अष्टांग साधना आणि काही ठिकाणी दशांग साधना या स्वरूपातही दाखवला किंवा मानला जातो. आता ही पंचांग साधना म्हणजे काय? आपल्याला साधारण ज्योतिषामधलं पंचांग बहुतांश माहित असतं. ज्योतिषामध्ये जे आपण पंचांग आपल्या सगळ्यांकडे असतात, दाते पंचांग, रुईकर पंचांग किंवा अशी जी वेगवेगळी टिळक पंचांग, अशी जी पंचांग आहेत त्याच्यामध्ये पंचांग ह्या शब्दाचा अभिप्रेत अर्थ, पारिभाषिक अर्थ हा काल निर्णयासाठी आवश्यक असणारी काळाची, कालमापनाची 5 अंग म्हणजे वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण, ही 5 अंग हे आपल्याला माहित असणाऱ्या पंचांग संकल्पनेमधलं प्रारूप आहे. मात्र उपासनेमध्ये, उपासना संप्रदायामध्ये ह्याच्यापेक्षा एक वेगळं पंचांग प्रारूप दिसतं. पंचांग ह्या शब्दाचा अर्थ जी आपली इष्ट देवता आहे, आपली जी आराध्य देवता आहे, त्या आराध्य देवतेला मंत्र स्वरूपात मानलं जातं. म्हणजे मंत्र हे त्या आराध्य देवतेचं साक्षात प्रतीक आहे असं मानलं जातं. जसं वेदाला आपण वेद पुरुष अशी कल्पना केली आहे. वेद हे मंत्रमय आहेत, वाङ्मय आहेत, पण त्याचीही कल्पना परंपरेने वेद पुरुष स्वरूपामध्ये केलेली आहे. त्या पुरुष स्वरूपामध्ये म्हणजे ऋग्वेदाचं ते रासभमुख, यजुर्वेदाचं अजमुख, सामवेदाचं हयमुख किंवा अथर्ववेदाचं कपिमुख, अशा स्वरूपामध्ये तो वेद साकार समूर्त स्वरूपात दाखवला गेला. तसा आपली जी आराध्य देवता आहे ती मंत्रात्मक स्वरूपामध्ये दाखवली जाते. म्हणजे मंत्र हेच त्या आराध्य देवतेचं शरीर, कलेवर होऊन जातं. आता ते शरीर आहे म्हटल्यावर त्याचे काही अंग, त्याचे अवयव दाखवणं अपेक्षित आहे. म्हणजे त्या देवतेचे वेगवेगळे अंगभाग, अवयव भाग म्हणजे ही पंचांग, अष्टांग किंवा दशांग कल्पना या संप्रदायामध्ये, उपासनेमध्ये दाखवली गेली. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण 5 अंग बघूया. अष्टांग दशांग हाच आजचा महत्वाचा भाग नाही. पंचांग कल्पनेमध्ये देवतेची म्हणजे आपली जी इष्ट देवता आहे त्या इष्ट देवतेची गीता, दुसरं सहस्रनाम, तिसरं हृदय, चौथं कवच आणि 5वं स्तवराज, ही 5 प्रकारची स्तोत्र म्हणा त्या प्रत्येक देवतेच्या उपासनेमध्ये म्हटली, पठण केली जातात. या पठण केल्या जाणाऱ्या 5 पाठ्यांना, वाङ्मयाला, स्तोत्रांना पंचांग असं म्हटलंय. त्याच्यामध्ये आद्यक्रम हा गीतेचा आहे. म्हणजे एक उदाहरण घेऊया. आपल्याला इष्ट देवता साधारण स्मार्त संप्रदायामध्ये गणपती, शिव, विष्णू, देवी आणि सूर्य अशा 5 प्रधान देवता सांगितल्या, ज्याला आपण पंचायतन म्हणून मानतो. या 5 देवताची, प्रत्येक देवतेची पंचांग त्या त्या देवतेच्या उपासना संप्रदायामध्ये सांगितली गेली. उदाहरणार्थ गाणपत्य संप्रदायामध्ये गणपती पंचांग म्हणून गणेश गीता, गणेश सहस्रनाम, गणेश हृदय, गणेश स्तवराज आणि गणेश कवच ही 5 अंग सांगितली.
तसंच शैव संप्रदायामध्ये शिवगीता, शिवसहस्रनाम, शिवकवच, शिवहृदय, शिवस्तवराज ह्याच प्रकारे सगळ्या संप्रदायामध्ये ही 5 पाठ्य, ही 5 स्तोत्र सांगितली गेली. त्याच्यामध्ये अग्रक्रम हा गीतेचा येतो. म्हणजे आपल्याला जी केवळ श्रीमद भगवद्गीता माहिती आहे, या श्रीमद भगवद्गीतेच्याही व्यतिरिक्त उपासनेमध्ये म्हटल्या जाणाऱ्या या विविध देवतांच्या गीता हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे गणपती ही ज्यांची आराध्य देवता आहे त्यांच्या उपासनेमध्ये गणेश गीता हा एक महत्वाचा भाग आहे, उपासनेमधला भाग आहे. आता ही गणेश गीता काय आहे, कुठे आली आहे? तर गणेश पुराण नावाचं गाणपत्य संप्रदायाचं मुख्य पुराण आहे. या गणेश पुराणामध्ये गणपती आणि त्याचा एक भक्त, ज्या भक्ताघरी या गणपतीचा एक अवतारही झालेला आहे, तो वरेण्य नावाचा राजा. सिंदुरासुराचा वध गणपतीने, गणपतीचेही विविध अवतार ह्या गणेश पुराणामध्ये सांगितले गेले. तर त्या गणेश पुराणामध्ये सांगितल्या गेलेल्या गणपतीच्या तिसऱ्या गजानन नावाच्या अवतारामध्ये सिंदुरासुराचा वध केल्यानंतर गणपतीच्या दर्शनाला अनेक राजे, योगी, मुनी, देव असे त्या रणभूमीवर दाखल झाले. आणि त्यावेळी वरेण्य नावाचा राजा या गणपतीच्या दर्शनाला आला आणि तेव्हा त्याला लक्षात आलं की अरे, हा गणपतीचा अवतार खरा तर आपल्या घरीच झालेला होता, पण आपण अज्ञानामुळे या गणेशाला ओळखू शकलो नाही. यामुळे तो खजील झाला, पश्चात्ताप पावला आणि त्या राजाने गणपतीला ज्ञान प्राप्त व्हावं अशी प्रार्थना केली, गळ घातली. तेव्हा गणपतीने प्रसन्न होऊन त्या वरेण्याला जो उपदेश केला, ज्ञानोपदेश केला, तो उपदेश गणेश पुराणामध्ये त्या गणेश गीतेच्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे गणपतीने केलेला वरेण्य राजाला असलेला उपदेश हा गणेश गीता. तसंच एक आणखीन गाणपत्यामध्ये मुद्गल पुराण नावाचं एक पुराण आहे. त्या मुद्गल पुराणामध्ये योग गीता यावरही गाणपत्य संप्रदायाचा प्रभाव आहे. तसं देवी संप्रदाय, शाक्त शक्ती उपासक संप्रदाय, या शाक्त संप्रदायामध्ये देवी गीता सांगितलेली आहे. देवी भागवत पुराणामध्ये ही गीता येते. कुर्म पुराणामध्येही एक देवी गीता आहे. म्हणजे देवीने आपल्या स्वरूपाचा, आपल्या तत्वाचा केलेला भक्तांना उपदेश हा देवी गीतेचा भाग आहे. मग आता देवीने हिमालयाला केलेला उपदेश आहे. म्हणजे देवी गीता ह्या नावानेही अजून 2-3 गीता उपलब्ध आहेत. प्रत्येक एका संप्रदायामध्ये पुन्हा संप्रदायातले उपभेद, उपशाखा यांच्यानुसार गीता वेगवेगळ्या होत जातात. हा एक पुढचा अधिक सखोल विचार करण्याचा भाग आहे. त्या अधिक सखोल मी जात नाही आता, फक्त आपण तोंड ओळख करून घेतोय. तर अशा प्रकारे शिवगीता आहे. सूत संहिता नावाची एक स्कंद पुराणाची संहिता मानली जाते. याच्यामध्ये शिवाच्या स्वरूपाचा केलेला उपदेश ही शिवगीता आहे. याचा वक्ता स्वतः विष्णू आहे. विष्णूंना शिवानी आणि पुढे विष्णूंनी अन्य ऋषींना या शिवतत्वाचा केलेला उपदेश हा शिवगीता आहे. तसंच शैव संप्रदायामध्ये दुसरी गीता ही कुर्म पुराणात दाखवली जाते. कुर्म पुराणामध्ये ईश्वर गीता म्हणून हा भाग येतो. ईश्वर म्हणजे स्वतः शिव. त्या शिवानी ऋषी मुनींना केलेला ज्ञानोपदेश हा ईश्वर गीता या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातले प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराज यांची ऐश्वर्यार्थ दीपिका नावाची ओवीबद्ध टीका आहे. म्हणजे अशा उदंड सांप्रदायिक विचारांच्या, सांप्रदायिक तत्वज्ञानावर आधारित अशा देवता उपासना प्रधान गीता संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्याला दाखवता येतात. म्हणजे शिवगीता आहे, गणेश गीता आहे, देवी गीता आहे, सूर्य गीता आहे, भगवद्गीता तर आहेच आहे. आता पुन्हा वैष्णव संप्रदायामध्ये जेवढे उपभेद, उपशाखा झाल्या, म्हणजे आता वैष्णवांमध्ये क्षमस्व, वैष्णव संप्रदायामध्ये या राम, कृष्ण, नरसिंह, वराह
या एकेका विष्णूंच्या अवतारांना प्रधान मानून, आराध्य मानून त्यांचे स्वतंत्र संप्रदाय, आराधना, उपासना संप्रदाय विकसित झालेले असल्यामुळे पुन्हा त्या देवतांच्या अपेक्षित अशाही गीता स्वतंत्र येतात. म्हणजे उदाहरणार्थ रामानी केलेला लक्ष्मणाला असा उपदेश हा अध्यात्म रामायण या उत्तरकालीन रामचरित्रामध्ये येतो. त्या अध्यात्म रामायणामध्ये रामलक्ष्मणांच्या संवादात आलेली रामगीता हा रामोपासकांचा प्रमुख उपासनेचा ग्रंथ आहे. तसंच आणखीन एक गीता ही आनंद रामायणामध्ये येते. अद्भुत रामायणामध्ये एक स्वतंत्र गीता आहे. म्हणजे काही ठिकाणी हनुमान आणि राम यांचा संवाद आहे, काही ठिकाणी राम आणि लक्ष्मण यांचा संवाद आहे, काही ठिकाणी राम आणि सीता यांचा संवाद आहे. या संवादामधून राम उपासनेचं उलगडत गेलेलं प्रारूप, स्वरूप हा या रामगीतेचा मुख्य विषय आहे. जसं भगवद्गीता आहे तशीच स्वतंत्र एक हरिगीता या नावानेही एक रचना संस्कृतमध्ये आपल्याला आढळते. अशा अनेक वेगवेगळ्या सांप्रदायिक रचना आपल्याला दाखवता येतात. मात्र या सगळ्या रचनांमध्ये मूळ सूत्र, मूळ प्रारूप हे श्रीमद भगवद्गीतेचं आहे. म्हणजे सगळ्याला मूळ आधार कुठेतरी भगवद्गीता आहे, तिचं प्रारूप आहे. भगवद्गीतेमध्ये जशी विषयांची मांडणी आहे, खरं तर माझ्या इथे येण्याआधीच गीतेवर मोठं ज्ञानसत्र या प्लॅटफॉर्मवर घेतलं गेलंय. त्यामुळे आता गीतेवर, श्रीमद भगवद्गीतेवर स्वतंत्र काही बोलायची खरं तर गरज नाही. मात्र या विषयाच्या ओघामध्ये गीतेचा, जर भगवद्गीतेचा विचार सांगायचा झाला तर अगदी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या गीता तत्वाची थोरवी सांगताना सांगितलंय, जसं आदिशक्ती आदिमाता पार्वतीचं रूप, त्या रूपातली नवलाईन जशी नित्य नवी असते, नित्य नूतन जसं तुझं रूप आहे तसं हे गीता तत्व आहे, असा शिवपार्वतींचा संवाद माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये तिथे उद्धृत करतात. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. तर गीता हा शिवपार्वतीच्या संवादामध्ये बोलला गेलेला, ज्याचं महात्म्य सांगितलं गेलंय, असा तत्वज्ञानातला प्रांत आहे. त्यामुळे गीतेची थोरवी, गीतेचं महात्म्य हे साक्षात शिव त्या उमेला सांगत असताना बाकीच्या कोणी ह्या गीता तत्वाची काय थोरवी सांगावी असं माऊली तिथे सांगून ध्वनित करून जातात. तर अशी ही भगवद्गीता ही डोळ्यासमोर ठेवून, ते एक आजच्या भाषेत सांगायचं तर मॉडेल, एक फॉर्मॅट असा डोळ्यासमोर ठेवून उत्तर काळामध्ये या संप्रदायानुसार विविध गीता सांगितल्या गेल्या, ग्रथित केल्या गेल्या. त्यांच्या भाषेवर, त्यांच्या विषयांवर या श्रीमद भगवद्गीतेची एक छाप, एक प्रभाव हा निश्चितपणे आढळतो. खुद्द महाभारतातली जर बाकीच्या म्हणजे भगवद्गीते व्यतिरिक्त असणाऱ्या गीतांचा जर विचार केला तर त्याही गीतांवर श्रीमद भगवद्गीतेची छाप आहे. गीतेचाच विचार मांडायचा झाला तर एक मजेशीर प्रसंग महाभारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो अश्वमेधिक नावाच्या पर्वामध्ये. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत, त्यापैकी एक अश्वमेधिक पर्व. अश्वमेधिक म्हणजे हा सगळा महाभारताचा घनघोर रणसंग्राम झाला आणि त्यानंतर काही वर्षांनी हे जे गोत्रवधाचं, म्हणजे आपलंच गोत्र, आपलंच कुळ, आपलेच सगळे गणगोत आपल्या हातून रणांगणामध्ये मारले गेले, एक मोठी हानी, जीवित हानी आपल्यामुळे झाली. या पापातून मानसिक आणि धार्मिक या दृष्टीने निवृत्ती मिळवण्यासाठी धर्मराज युधिष्ठिराला वेदव्यासानी अश्वमेध यज्ञ करण्याची आज्ञा केली. आणि या अश्वमेध यज्ञाचा जो सगळा प्रसंग, त्याच्या आगचा मागचा असा कथाभाग ज्या पर्वामध्ये महाभारताच्या येतो, ते पर्व म्हणजे अश्वमेधिक पर्व म्हणून प्रसिद्ध आहे. या अश्वमेधिक पर्वामध्ये काही उपपर्व
अशी आहे. त्यामध्ये स्वतंत्र एक उपपर्व हे अनुगीता पर्व या नावाने प्रसिद्ध आहे. अनुगीता, अनुगीता या नावामध्येच अनु हा उपसर्ग आहे. म्हणजे कुठल्या तरी मूळच्या गीतेचं अनुसरण करणारी, अनुगमन करणारी, अनुकरण करणारी गीता ही अनुगीता आहे. आणि त्याच्यावर एक स्वतंत्र उपपर्व त्या अश्वमेधिक पर्वामध्ये येतं. प्रसंग असा आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन एकदा वनविहारासाठी गेलेले आहेत. हॅलो, तरी अडचण आहे मला इथे म्युटेड हा तिथे यांना भगवान कृष्णांना विचारतोय की तुम्ही त्या रणधुमाळीमध्ये जो उपदेश मला केलात तो उपदेश काही कारणामुळे मी विसरून गेलोय, पार विसरलो. म्हणजे आपण विनोदात म्हणतो की एवढं सगळं सांगून झालं, शेवटी रामाची सीता कोण? भगवंतानी एवढं जे काही गीता तत्व त्याला उलगडून सांगितलं, जो एवढा मोक्षोपदेश आपण गीतेच्या पुष्पिकेमध्येही पाहिलं असेल, तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, म्हणजे जी साक्षात ब्रह्मविद्या आहे, जे योगशास्त्र आहे, जी साक्षात उपनिषद स्वरूप आहे, ज्याला परंपरेमध्ये सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत असं म्हटलंय. म्हणजे सगळ्या उपनिषदांच्या जणू काही गायी गोधन आहे आणि त्यांचं दूध दोहन करून साक्षात त्या गोपाल कृष्णांनी अर्जुन रूपी वत्साला जे काढून दिलं ते दूध म्हणजे हे गीतामृत आहे. तर अशा या गीतामृताची विस्मृती त्या सर्वोत्तम श्रोता, सर्वोत्तम योद्धा, सर्वोत्तम वीर आणि एवढंच नव्हे तर सर्वोत्तम साधक मानल्या गेलेल्या अर्जुनालाही झालेली आहे. अर्जुन ते तत्वज्ञान पूर्णतः विसरलाय आणि खजील होऊन आता भगवंतांना प्रार्थना करतोय की मी ते विसरलो बाबा, आता मला ते पुन्हा सांग. त्यावर भगवंतानी इतकी खुमासदार प्रतिक्रिया दिलेली आहे. भगवंत असं सांगतायत, सही धर्म सुपर्याप्तो ब्रह्मणः पदवेदने. अरे अर्जुना, तुझ्यासारखा कर्मकरंटा तूच आहेस. मी त्यावेळी योगयुक्त होऊन जो तुला उपदेश केला होता तो उपदेश, भगवंताचेच शब्दात सांगायचं झालं तर परम ही ब्रह्म कथितम योगयुक्तेन तन्मया. मी योगयुक्त होऊन ते साक्षात ब्रह्म तुला सांगितलं. परम ही ब्रह्म कथितम योगयुक्तेन तन्मया, ते साक्षात ब्रह्म योगयुक्त होऊन मी तुला सांगितलं, उपदेशलं. इतिहासम तू वक्ष्यामि तस्मिन् अर्थे पुरातनम. आता मला पुन्हा तसं तेच ब्रह्म सांगणं शक्य नाही, मलाही शक्य नाहीये. त्यामुळे आता इतिहासाच्या प्रारूपातून, इतिहासाच्या आधाराने मी तुला त्याचा उपदेश करतो. म्हणजे मी तशीच्या तशी गीता पुन्हा रिकॉल करू शकत नाही, सांगू शकत नाही. सही धर्म सुपर्याप्तो ब्रह्मणः पदवेदने न शक्यम तन्मया भूयस्तथा वक्तुम अशेषतः. तो धर्म, ते शास्त्र जे मी योगयुक्त होऊन तुला सांगितलं होतं ते पर्याप्त होतं, पुरेसं होतं. कशासाठी? ब्रह्माचं पदवेदन होण्यासाठी, ब्रह्माचं आकलन, ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठी. तेवढं शास्त्र, तो धर्म जरी नीट लक्ष देऊन ऐकला असतास, लक्षात घ्या गीतेचं सगळं सार या एका शब्दामध्ये, सही धर्म सुपर्याप्तो असं भगवान म्हणतायत. तो धर्म म्हणजे धर्म या शब्दाचा अर्थ धर्मशास्त्र असा इथे अभिप्रेत आहे. अख्ख्या गीतेचं सार हे या धर्म शब्दामध्ये आलेलं आहे. एक योगायोगाचा विनोदाचा मुद्दा इथे सांगण्यासारखा आहे, कदाचित सगळ्यांना माहितीही असेल की अख्ख्या गीतेचं सार या धर्म शब्दात कसं, तर गीतेची सुरुवात आणि शेवट संस्कृत मध्ये प्रत्याहार केले जातात.
प्रत्याहार म्हणजे काय, तर सुरुवातीचं एक अक्षर आणि शेवटचं एक अक्षर घेतलं की त्या दोन अक्षरांमध्ये येणारा सगळा जो काही समुदाय आहे, समूह आहे, तो ह्या दोन अक्षरात व्यक्त केला जातो. म्हणजे ज्याला आपण ऍब्रिव्हिएशन करणं असं थोडक्यात म्हणू शकतो. म्हणजे नेमकं काय, तर ब्रह्मकर्मामध्ये गमतीने सांगितलं जातं, केशव कृष्ण केला. केशव कृष्ण केला म्हणजे काय, केशवापासून श्रीकृष्णाय नमः पर्यंत जी विष्णूची 24 नावं आहेत, त्या 24 नावांनी जे आचमन आणि ब्रह्मकर्माचा प्रारंभ करायचा आहे, ते त्यांनी म्हणजे के पासून कृ पर्यंत केशव आणि कृष्ण हा प्रत्याहार जसा गमतीचा भाग आहे सांगितला किंवा केला जातो, तसा इथे गीतेतला पहिला शब्द आणि त्या पहिल्या शब्दातलं पहिलं अक्षर बघायचं. ते काय आहे, जी गीतेची ऍक्च्युअल सुरुवात आहे. धृतराष्ट्र उवाच, काय म्हणतोय धृतराष्ट्र, श्लोक पहिला असा आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. म्हणजे श्लोकाची सुरुवात ध या अक्षरापासून आहे. धर्म अशाच शब्दाने सुरुवात आहे. आणि आता गमतीचा भाग असा, शेवट कुठे झालाय गीतेचा, तर संजय उवाच, संजय काय सांगतोय, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतिः ध्रुवा नीतिर मतिर मम. म्हणजे आता शेवटचं अक्षर गीतेमधलं म आहे, सुरुवातीचं अक्षर धर आणि शेवटचं अक्षर म. म्हणजे प्रत्याहाराच्याही दृष्टीने धर्म या धर्म शब्दामध्ये अख्खी गीता येऊन गेली. म्हणजे सही धर्म हा सुपर्याप्तो ब्रह्मण हा पदवेदने असं जे भगवंत सांगतायत, त्या धर्म शब्दात काय काय मेख आहे, काय काय ज्ञानबाची खूण आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. तर तो धर्म, ते धर्मशास्त्र, हे सगळं धर्मशास्त्र जे मी गीतेच्या, त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगितलं होतं, त्याद्वारे ब्रह्माचं ज्ञान निश्चित तुला झालं असतं. मात्र तुझ्या कर्मकरंटेपणामुळे आता ते गेलं. जे गेलं ते मी पुन्हा सांगू शकत नाही. आता तुला काय सांगू शकेन, तर मी इतिहास रूपाने ती गीता पुन्हा ते तत्वज्ञान सांगेन. ती तशीच्या तशी येणार नाही. म्हणजे आता भगवंत ही इथे योगयुक्त व्हायची बात करतायत. योगयुक्त होणं म्हणजे काय, म्हणजे भगवंत काय थोडक्यात कनेक्टेड होते आणि आता डिस्कनेक्ट झाले असं म्हणायचंय काय. योग म्हणजे कनेक्टेड असणं, जोडलेलं असणं. भगवंताला स्वरूपाशी म्हणजे आत्मरूपाशी जोडलेलं असणं आणि जोडलेलं नसणं अशा दोन अवस्था संभवतच नाहीत. थोडक्यात आजच्या भाषेत तो ऑलवेज कनेक्टेड आहे, ऑलवेज ऑनलाईन आहे. मग हा योग काय आहे, तर इथे योगयुक्त ह्या शब्दाचा अर्थ तो सगळा योग म्हणजे तो सगळा काळ. म्हणजे आपण म्हणतो ना की गेले ते दिन गेले, ती पिढी गेली, ती लोक गेली, ती संस्कृती गेली, ती पिढी गेली. आज तसं होणं नाही, आज पुन्हा तसं घडणं नाही. पिढीच्या बाबतीत सोडून द्या, आपण काही वर्षांपूर्वी जसे असतो तसे आज राहत नाही. तसं त्या सगळ्या माहोलामध्ये, त्या सगळ्या वातावरणामुळे मध्ये तो जो सगळा योग जुळून आला होता. म्हणजे अर्जुनाचं दाटून आलेलं कार्पण्य, भगवंताचं दाटून आलेलं कारुण्य, कार्पण्य आणि कारुण्य यांच्या संयोगातून ही भगवद्गीता जन्माला आली होती. आज अर्जुन कार्पण्याने उपहत झालेला नाहीये, आज तशी निकड अर्जुनाला नाहीये. त्यामुळे थोडक्यात भगवंताचं पॉलिसी काय आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम, जो जो मज भजे जैशा जैशा भावे तैसा तैसा पावे मीही त्यासी. रणांगणावरची परिस्थिती वेगळी आहे. अर्जुन हा आर्त होऊन भगवंताला शरण गेलाय. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. तर आता मी शरण तुला आलेलो आहे. मी कसा आहे, तर कार्पण्य दोषोपहत स्वभाव आहे. कार्पण्य या शब्दामध्ये कृपा हा मूळ शब्द आहे.
कृपा जेव्हा अनाठायी होते, अस्थानी होते, नको तिथे कृपा येते. म्हणजे कृपा एखाद्या गरीब दरिद्री माणसावर, गरजू माणसावर केली तर ती स्थानिक कृपा आहे, योग्य यथार्थ कृपा आहे. मात्र ज्याला गरजच नाहीये त्या कृपेची, उदाहरणार्थ हे कौरव, दुर्योधनादिक, हे जे सगळे आहेत ते स्वतः माजलेले आहेत आणि त्यांच्यावर कृपा, त्यांच्यावर त्यांच्या विषयीचं ते कार्पण्य, म्हणजे कशाला उगीच मारायची यांना, कशाला उगीच त्रास द्यायचा यांना, हा जो भाव आहे हे कार्पण्य आहे. नको तिथे आलेला मऊ स्वभाव आहे. म्हणजे तुकोबाजे म्हणतात, नाही तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. हे जिथे ते कठोर व्हायला हवं तिथे कठोर न होता त्याला कसं होईल, त्याला काय होईल, या विचाराने त्याला इजा पोहोचवण्यापासून, त्याला मारण्यापासून, त्याला शासन करण्यापासून परावृत्त करणे हे कार्पण्य आहे. नको तिथलं कार्पण्य आहे. कार्पण्य या शब्दाचे दोन म्हणजे सापेक्ष अर्थ निघू शकतात. एक योग्य स्थानी, स्थानी असणारं, आवश्यक असणारं कार्पण्य, आणि एक अस्थानी, अस्थायी असणारं कार्पण्य. अर्जुनाच्या बाबतीत हे अस्थानी कार्पण्य आहे. आणि त्या कार्पण्यामुळे जो स्वभाव, त्याचा क्षात्र वृत्ती, क्षात्र स्वभाव उपहत झालेला आहे, झाकोळलाय, त्या झाकोळलेल्या स्वभावामुळे काय करायचं काय नाही करायचं, टू बी ऑर नॉट टू बी, टू डू ऑर नॉट टू डू, अशा एका द्वंद्वामध्ये, व्यामोहामध्ये अडकलेला अर्जुन शरण जातोय भगवंताला, आता मला उपदेश कर. आणि तेव्हा भगवंत म्हणजे आर्त झालेल्या अर्जुनाला योगयुक्त नेमका कोण आहे, तर अर्जुन तितका तहानलाय. हे योगयुक्त होणं म्हणजे नेमकं काय हो, अजून थोडं मर्म त्यातलं समजून घेण्यासारखं आहे. काय आहे, एक अतिशय तहानलेला भुकेलेला माणूस आहे आणि ह्या तहानलेल्या माणसाला तहान अगदी भरपूर लागलेली असताना तुम्ही पाणी पाजलत, त्याला तृप्ती झाली, तहान भागली, अतिशय उपाशी आहे, कित्येक दिवसाचा भुकेलेला आहे, आणि त्याला तुम्ही एकदा काही खायला घातलं की त्याला होणारी तृप्ती. आणि जो खाऊन पिऊन सुखी आहे, ज्याला आता तहान लागलेली फार नाहीये पण ठीक आहे प्यायलं तर चालणार आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत, चहा पाण्याच्या बाबतीत हा प्रसंग येतो की झालाय खरं तर चहा दुपारचा, पण आता तुम्ही विचारताय म्हणून चालेल पुन्हा. तसं तृप्त असणाऱ्याला पुन्हा ते देणं, आणि जो खरंच अतृप्त आहे, ज्याला कधीच मिळालं नाही, त्याला ते देणं, ह्यातली ही मेख आहे. अर्जुन त्यावेळी खरंच तहानलेला आहे आणि त्या तहानलेल्याला जेव्हा तो तत्वोपदेश दिला जातोय आणि ते जे ग्रहण अर्जुन करतोय तो योगच काही और होता, ते सगळंच काही वेगळं होतं. आता कसं आहे, अर्जुन ऍट इज आहे, त्याच्यावर कुठलं टेन्शन नाहीये, तो कोणत्याही व्यामोहामध्ये फसलेला नाहीये, फक्त त्याला ते पुन्हा रिकॉल करायचंय, पुन्हा त्याला ते आठवायचंय. म्हणजे आता ते मिळालं किंवा न मिळालं याच्यात त्याला फार असं स्वारस्य आहे असं म्हणता येत नाही. मिळालं तर बरं होईल, इतक्या तटस्थपणे तो अर्जुन ते तत्वज्ञान मागतोय. म्हणजे मित्रांच्या गप्पामध्ये आधी आवश्यकता होती तेव्हा दिलेलं तत्वज्ञान, आणि आता काही तितकी आवश्यकता नाही, पण सांगितलं होतंच ते चांगलं होतं त्यामुळे दे बाबा परत, असा आलेला भाव. हा सगळा योगयुक्त या शब्दामध्ये व्यासांनी स्पष्ट केलेला अर्थ आहे. त्यामुळे भगवंतानी 18 श्लोकी गीतेला इतिहास स्वरूपामध्ये, कथेच्या स्वरूपामध्ये, संवादाच्या स्वरूपामध्ये पुन्हा सांगितलं, आणि ही पुन्हा मूळ भगवद्गीतेचं अनुसरण, अनुकरण आणि खऱ्या अर्थाने अनुगमन करणारी जी गीता सांगितली ती अनुगीता, किंवा काहींनी तिला उत्तर गीता, उत्तर काळात सांगितली गेलेली म्हणून उत्तर गीता असंही म्हटलं. ही अनुगीता महाभारतामध्ये आली. मूळ गीतेमध्ये 18च अध्याय आहेत, या अनुगीतेमध्ये जवळजवळ 36, काहींच्या क्रिटिकल एडिशन मध्ये 35 अध्याय आहेत, पण जुन्या सगळ्या आवृत्त्यामध्ये 36 अध्याय सापडतात. तर अशी अनुगीता आहे. अनुगीतेवरही या मूळ भगवद्गीतेचा प्रभाव.
म्हणजे माझा जो मुद्दा मगाशी मी मांडला की मूळच्या भगवद्गीतेच्या प्रारूपाला स्वरूपाला मुख्य प्रधान धरून त्यातले वेगवेगळे आयाम, त्यामध्ये सांगितलेली वेगवेगळी सूत्र स्वरूपातली तत्व, त्यामध्ये सांगितले गेलेले विचार सिद्धांत याचा वेगवेगळ्या वक्त्यांनी वेगवेगळ्या ज्ञात्यांनी आपापल्या भाषेमध्ये परिभाषेमध्ये आपापल्या अभिवेशामध्ये परिवेशामध्ये केलेला पुनराविष्कार म्हणजे त्या गीता आहेत. आता कथाभाग जर पाहिला तर महाभारताच्या काळाच्या आधी झालेले काही महापुरुष आहेत त्यांच्याही गीता त्याच्यात आहेत. पण जरी ते आधी झालेले असले तरी ग्रंथाचा आपण विचार करतोय आणि ग्रंथाच्या रचनेची क्रोनॉलॉजी आपण बघतोय. त्यामुळे अगदी आधुनिक पाश्चात्य दृष्टिकोनातून हे पाहिलं तर मूळच्या कोर महाभारतातला गीता हा भाग आणि त्या कोर गीतेवरून विकसित झालेल्या या वेगवेगळ्या गीता असा भाग येतो. आपण जर परंपरेचं प्रामाण्य मानलं आणि दोन्ही गीता स्वतंत्र आहेत, कोणी कोणापासून प्रभावित नाही असं जरी मानलं तरीही हरकत नाही. त्या मूळच्या गीतेच्या किंवा अन्य गीतांच्या तत्वज्ञानाला ह्याच्यात किंचितही काडी मात्रही उणीव या कालसापेक्षतेने येत नाही. त्याच्यामध्ये सांगितलेली तत्व, त्याच्यामध्ये सांगितले गेलेले सिद्धांत हे त्रिकाला बाधित आहेत. त्यामुळे ही उत्तरकालीन ही पूर्वकालीन याने इन्स्पायर्ड ते झाले आणि त्यांनी इन्स्पायर्ड हे झाले या सगळ्या बहिरंगामध्ये गुंतून पडण्यापेक्षा या सगळ्या उहापोह किंवा पुलंच्या भाषेत बाचाबाची मध्ये पडण्यापेक्षा त्याचं नेमकं अंतरंग काय आहे, त्याचं तत्वज्ञान त्याचे सिद्धांत काय आहेत हे उलगडून घेणं अधिक सुसंगत आहे, अधिक तर्कसंगत आहे असं मला वाटतं. आपण या गीतांचा एक एक करून उद्यापासून विचार करणारच आहोत. मात्र अजून अशा काही उल्लेखनीय गीता ज्या आपल्या या विचारसत्रांमध्ये येणार नाहीयेत त्यांचा अगदी धावता उल्लेख मी इथे करतो. एक गीता ही पांडव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. पांडव गीता हा काही कोणत्या एका पुराणातला किंवा इतिहासातला भाग नाही. विविध पुराण विविध ऐतिहासिक ग्रंथ याच्यामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांनी केलेली भगवान नारायणाची स्तुती, मग त्या स्तुतीपर येणारे वेगवेगळे श्लोक, या सगळ्या श्लोकांचा त्यांच्या वक्त्यानिशी केलेला एक संकलनात्मक भाग म्हणजे पांडव गीता आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम हा श्लोक आज औषध घेण्याच्या पूर्वी म्हणावा असं सांगितलं गेलंय. म्हणजे काय तर अच्युत अनंत आणि गोविंद ही तीन नामं जो औषध घेताना म्हणतो, घेतो, ग्रहण करतो किंवा अन्य वेळीही म्हणतो तो त्याचे सगळे रोग व्याधी विकार हे दूर होतात असं या श्लोकामध्ये म्हटलंय. तर हा श्लोक धन्वंतरींनी म्हणजे जे देववैद्य आहेत त्यांनी भगवंताच्या स्तुतीपर केला आहे म्हणून धन्वंतरी उवाच असं म्हणून या पांडव गीतेमध्ये हा श्लोक आढळतो. म्हणजे आपल्या परिपाठामध्ये असणारे बहुतांश किंवा दुसरं एक उत्तम उदाहरण महाभागवतांचं स्मरण करणारा एक श्लोक आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्भ्यान रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतां स्मरामी हा श्लोकही पांडव गीतेमध्ये आहे. म्हणजे असा संकलनात्मक गीतेचा भाग या पांडव गीतेमध्ये आहे. म्हणजे संकलनात्मक श्लोकांचा प्रारूप या पांडव गीतेमध्ये आढळतं. तसंच हनुमत स्तुती आणि रामत स्तुती यांच्यावर आधारित एक वानर गीता पराशर संहितेमध्ये सापडते. म्हणजे जांबुवंत, सुग्रीव, नल, नील, शरभ नावाचे जे वेगवेगळे वानर दलाधिपती होते, वानर युथपती होते, त्यांनी केलेली प्रसंगोपात्त रामांची आणि हनुमंताची स्तुती ही वानर गीता म्हणून प्रसिद्ध आहे. अशा अनेक गीता संस्कृत वाङ्मयात. तशीच एक राधा आणि कृष्ण यांच्या सगळ्या शृंगाराचं वर्णन करणारी शृंगार भक्तिरस प्रधान
माधुर्य भक्ती रसप्रधान अशी रास गीता म्हणून एक रचना बंगालच्या कृष्ण भक्ती संप्रदायामध्ये, म्हणजे ज्याला गौड भागवत संप्रदाय म्हटलं जातं, त्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे. अजून अन्य काही अशा गीता आहेत. म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणजे अवधूत गीता, ही दत्त संप्रदायामध्ये सांगितली गेली. अवधूत गीता म्हणजे अवधूत दत्तांचं एक स्वरूप किंवा एक अवधूत आश्रम, पंचमाश्रमी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे 4 आश्रमांच्या संन्यासाश्रमाच्याही पुढची अवस्था म्हणजे ती अवधूत आहे. त्या अवधूताचा यदूंशी झालेला संवाद, म्हणजे त्याच्यामध्ये तो अवधूत म्हणजेच दत्तप्रभू आहेत का नाही हा एक स्वतंत्र विचाराचा विषय आहे. मात्र त्या यदू आणि अवधूत यांचा संवाद ही अवधूत गीता आहे. दत्तगीता म्हणून एक आहे, गुरुगीता, गुरुतत्वाचं विवरण करणारी, गुरुतत्वाचं महात्म्य सांगणारी स्कंद पुराणातली शिवपार्वती संवादातली गुरुगीता, म्हणजे ज्याच्यामध्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू किंवा अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम असे गुरुस्तुतीपर परिपाठामध्ये म्हटले जाणारे अनेक श्लोक ज्या गीतेमध्ये आहेत ती गुरुगीता आहे. दत्तात्रेय आणि स्कंद, दत्तात्रेय आणि गोरक्ष यांच्या संवादामध्ये काही दत्तगीता प्रसिद्ध आहेत. अशा विविध संप्रदायामध्ये हे गीतेचं प्रारूप वापरलं गेलं आणि त्यातून अनेक अशा गीता या संस्कृत दर्शनामध्ये, संस्कृत वाङ्मयामध्ये प्रसिद्ध झाल्या. तशीच अजून एक गीता सांगायची झाली तर अष्टावक्र ऋषींचा जनक राजाशी झालेला संवाद ही अष्टावक्र गीता म्हणून प्रसिद्ध आहे. याज्ञवल्क्य गीता आहे. सनत सुजात गीता महाभारतात आहे, म्हणजे ज्याला सनत सुजातीय पर्व म्हणून स्वतंत्र उद्योग पर्वामध्ये दाखवलं गेलंय. म्हणजे सनत सुजात नामक एका ब्रह्मदेवांच्या मानसपुत्राचा धृतराष्ट्राशी झालेला संवाद, त्याच्यामध्ये त्याने केलेला उपदेश हा त्या सनत सुजात गीतेचा भाग आहे. भागवत पुराणामध्ये कपिल सिद्धानाम कपिलो मुनी असं गीतेमध्ये ज्याला सांगतात, म्हणजे भगवंतांनी ज्याला स्वतःचा अवतार किंवा विभूती मानलेला आहे, सांगितलेला आहे, ते कपिल मुनी त्यांनी आपल्या आईला देवहूतीला केलेला उपदेश इथे माझ्या अंदाजान भागवतावरही एक ज्ञानसत्र झालेलं आहे. ते 3ऱ्या भागवताच्या स्कंधामध्ये हा कपिल गीतेचा भाग येतो, कपिल देवहूती संवादाचा भाग येतो, त्याच्यामधलं तत्वज्ञान येतं. तर अशा अनेकानेक गीता या संस्कृत वाङ्मयामध्ये, पुराण इतिहासामध्ये येत जातात. सगळ्यांचा महत्वाचा भाग हा इथेच पुन्हा येऊन थांबतो. हा आत्मानुभवाचा एक वाङ्मयीन आविष्कार या गीतेमधून मांडलेला आहे. बहुतांश वेळा या गीता संवादात्मक सांगितल्या गेलेल्या आहेत. काही गीता अपवादही आहेत, म्हणजे जसं भागवतामधल्याच 10व्या स्कंदामध्ये श्रुती गीता किंवा त्याला वेदस्तुती असंही एक दुसरं नाव आहे. तिथे त्या श्रुती म्हणजे वेगवेगळ्या उपनिषदातल्या सिद्धांतांचं केलेलं संकलन स्तोत्र स्वरूपातलं हे ती श्रुती गीता म्हणून आहे. तिथे कोणाचा संवाद नाहीये, आणि जर संवाद मानलाच तर तो श्रुतींमधला, त्या वेदमंत्रांमधला, वैदिक सिद्धांतांमधला परस्पर संवाद आहे. तर अशाही काही अपवादात्मक गीता आहेत ज्याच्यामध्ये संवाद किंवा संवादाला आवश्यक असणारी कथेची भूमिका सांगितलेली नाही. मात्र बहुतांश गीता या संवादाच्या कोणी ना कोणीतरी एक श्रोता आहे, कोणी ना कोणीतरी वक्ता आहे. भारतीय तत्वज्ञानामधली ही एक फार मोठी उपलब्धी आहे असं मी इथे म्हणतो. कारण काय आहे, कायम समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, तुटे वाद संवाद हा हितकारी. जिथे वादावादी जल्प वितंडा संपून जातात आणि जिथे खरा संवाद, सम हा उपसर्गच, एकत्र येणं, समोरासमोर येणं, सामनस्य होणं आणि एक सौहार्द तिथे स्थापित होणं, त्यामधून झालेला हा संभाषणाचा, संप्रेषणाचा भाग हा संवाद आहे. आणि त्या संवादाच्या, संवाद कथेच्या पार्श्वभूमीवर हे तत्वज्ञान, हे दर्शन, हे सिद्धांत मांडले जात आहेत.
त्यांना सतत साधे सोपे सलग सिद्धांत सांगता नसते का आले? व्यासांना हा घ्या आता सिद्धांत लिहून घ्या अशी जंत्री देता नसती का आली? संवादाच्या कथा भूमिकेची गरज काय? तर ती आवश्यकता अशी आहे, कथा म्हटली की लोक आजही, आता समजा आपण म्हटलं की हा चला एक आता गोष्ट पाहूया म्हटल्यावर सगळ्यांचे कान टवकारले जातात. तर या कथा बीजामध्ये असणारं संवाद तत्व, हे संवाद तत्व त्या कथेमधल्या दोन पात्रांच्या मध्ये आहेच, पण जो कवी आहे, जो लेखक आहे, जो रचयिता आहे, त्या रचयित्याने या कथेमधल्या दोन पात्रांच्या आमिषाने, त्यांच्या मुखाने साधलेला श्रोत्याच्या हृदयाशी असणारा संवाद, शब्देविण संवादिजे असं ज्याला माऊलींनी म्हटलंय, तो संवाद म्हणजे गीता आहे. गीता ही संवादात्मक असण्याचं कारण तिथे मुळात वादांचा उपरम होऊन एका समान धारणेवर, समान प्रतीतीवर, म्हणजे समानमस्तु मनः, ही जी वेदांची प्रार्थना आहे, त्या वेदांच्या प्रार्थनेमध्ये अभिप्रेत असणाऱ्या सामनस्याच्या पार्श्वभूमीवर आणण्याचं तत्वज्ञान, आणण्याची तयारी, आणण्याचा अभ्यास या गीतेमध्ये अभिप्रेत असल्यामुळे संवादात्मक गीता हा ह्या बहुतांश गीतेच्या रचनांमधला भाग आपल्याला इथे आढळून येतो. अशा अनेक गीता आहेत. आपल्याला काळाची मर्यादा आहे, स्थळाचीही काहीशी, म्हणजे काय आहे, स्थळ या शब्दाचा इथे अर्थ, हे जे काही झूम हे माध्यम आहे, हे इथे स्थळ आहे, अधिष्ठान आहे, अधिकरण आहे, त्याचीही काही मर्यादा आहे. तर ही लक्षात घेता आपण या मर्यादांमध्ये, स्थलकालांच्या मर्यादेमध्ये हे आपण येते काही दिवस या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने बघणार आहोत. आजचं हे आपलं विचारसत्र इथे थांबवूया. आता जर कोणाच्या काही शंका असतील किंवा सूचना असतील, कारण मी ज्ञानाच्या वयाच्या सगळ्याच दृष्टीने सगळ्यांपेक्षा किंबहुना कनिष्ठ आहे, लहान आहे, त्यामुळे असं जर वाटलं नाही हे काहीतरी चुकतंय, हे काहीतरी वेगळं सांगतायत, मतभेद आहेत, तर तेही इथे उपस्थित करायला, मांडायला हरकत नाही. सर्वांचे पुनरेकवार धन्यवाद आणि सर्वांना पुनरेकवार अभिवादन. सई मॅडम, तुम्ही बोलू शकता. हॅलो, कदाचित त्यांना अनम्यूट करायचं राहिलंय का? नाही, अनम्यूट केलं होतं मी त्यांना. हा हा मॅडम, तुम्हाला काही विचारायचं आहे? हा, त्यांचा मेसेज आलाय, ते चुकून त्यांचा रेज झालाय हँड. ओके, काही हरकत नाही. हा. अजून कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही हात वर करू शकता. हा, एक शंका श्रीकांत ओक यांनी विचारली, हे सत्र किती दिवसाचं आहे? हा पुरुषोत्तम मास संपेपर्यंत, जेवढे बुधवार गुरुवार असणार आहे तिथपर्यंत, म्हणजे एकूण 8 व्याख्यान. आपलं हे एक इंट्रोडक्टरी असं व्याख्यान आहे. बाकीची जी सगळी आहेत ती एकेका गीतेवर, महाभारतातल्या विशेषतः एकेका गीतेवर आधारित अशी पुढची 7 व्याख्यानं असणार आहेत. एकूण 7 अजून आजच्या व्याख्याना व्यतिरिक्त ही या सत्रामध्ये होतील. तुम्ही रेज हँड हा पर्याय निवडू शकता किंवा मेसेज मध्ये सुद्धा तुमच्या शंका टाकू शकता किंवा सूचना काहीही असेल तर. आज पहिला दिवस असल्यामुळे फारशा काही शंका नाहीयेत असं दिसतंय. हो हो. सर, एक प्रश्न आलाय. सगळेजण जे जे कॉम्प्लिमेंट्स देत आहेत त्या दिसतायत मला. सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. सर, एक प्रश्न आलेला आहे. हा, सुचेता भिल्लारे विचारतायत की पंचांगांची 5 अंगे पुन्हा सांगाल का? हा हा. पहिलं आहे गीता,
दुसरं आहे सहस्रनाम, तिसरं आहे कवच, चौथं आहे हृदय आणि पाचवं आहे स्तवराज. ही उपासनेची पंचांग मानली गेलेली आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ गणेश गीता, गणेश सहस्रनाम, गणेश कवच, गणेश हृदय आणि गणेश स्तवराज या प्रकारात वेगवेगळ्या संप्रदायामध्ये त्या त्या देवतेची ही 5 स्तोत्र पंचांग प्रचलित आहेत. हर्षदाजी तुम्हाला केलेलं आहे अनम्यूट. हा मॅम ऍक्च्युली मला प्रश्न होता, अर्चना आयफोन म्हणून जे आहेत ना त्या कधीपासून रेज हँड करतायत, पण त्यांनी हा नाही ऑप्शन वापरलाय, त्या व्हिडिओ मध्ये रेज हँड करतायत, तर त्यांचा बहुतेक काही प्रश्न आहे म्हणून त्यांना विचारा. मी इथे डिट्रॉइटहून लॉग इन झाली आहे. इथे आता सकाळ आहे, पण एनिवे तुमचा खूप आवडलं मला. मी काय तुमच्या एवढं मराठी शुद्ध बोलू शकत नाही, पण हा विषय मला खूप नवीन आहे आणि मी खूप मला आवड असल्यामुळे मी ऐकते. तर मला मी जरा उशिरा लॉग इन झाले, तर तुम्ही सांगितलं होतं की ही जी गीता आहे ही पुन्हा जेव्हा कृष्णाला सांगायची होती तेव्हा तेवढ्या डिटेल मध्ये त्यांनी अर्जुनाला सांगितली नाही. तर हे केव्हा होतं हे मला माहिती पाहिजे. केव्हा? अश्वमेधिक पर्व म्हणजे पांडवांनी जेव्हा अश्वमेध यज्ञ केला, महाभारतानंतर साधारण 18 वर्षांचा कालावधी काहींनी सांगितलाय, काहींनी 6 वर्षाचा कालावधी सांगितलाय. 2 वेगवेगळ्या कल्पना आहेत. तर महाभारताच्या युद्धानंतर हा अनुगीतेचा प्रसंग घडलेला आहे. बरं बरं, धन्यवाद. महाभारताच्या अश्वमेधिक नावाच्या पर्वामध्ये ही अनुगीता किंवा उत्तर गीता आपल्याला सापडते. बर बर. एक शंका इथे मला दिसली की ज्योतिषातली पंचांग कोणती कोणती, सई मॅडमनी बहुतेक विचारलाय. उपासनेतली पंचांग मी सांगितली, ज्योतिषातली पंचांग ही इथे खरं तर विषय नाहीये पण अनुषंगाने आली म्हणून सांगून टाकतो. वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण ही 5 अंग ज्योतिषाची मानली जातात. अरे बापरे, फार मोठा प्रश्न, गहन प्रश्न विचारलेला आहे मंदार सरांनी. धर्म म्हणजे काय? धर्माच्या अनेक व्याख्या, अगदी म्हणजे धारणात लक्षणो धर्म हा इथपासून धर्म म्हणजे अफूची गोळी इथपर्यंत सगळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत. पण महत्वाची गोष्ट इथे धारणा, ज्याच्यामुळे जीवसृष्टीची, जीवांची धारणा होते ते तत्व म्हणजे धर्म आहे. जे आपण वागतो त्या वागण्यामागे आपण केवळ आपली नव्हे तर या समाजाची, या राष्ट्राची, या देशाची आणि या सगळ्या जीवसृष्टीची धारणा, त्यांचं रक्षण, त्यांची जपणूक ज्या एका तत्वामुळे होते, ज्या एका समान सूत्रामुळे होते, ते तत्व, ते सूत्र म्हणजे धर्म आहे असं मला वाटतं. माधुरी लेले मॅडमना काहीतरी विचारायचंय, त्यांचा. नमस्कार सर, खूप छान झालं व्याख्यान. मला एक विचारायचं होतं की आपण म्हणालात की ह्या विविध गीता ज्या सांगितल्यात म्हणजे अष्टावक्र गीता वगैरे, ह्यासाठी भगवद्गीता हे प्रारूप वापरले. तर प्रारूप म्हणजे ढाचा म्हणजे नेमकं काय वापरले? म्हणजे हा संवाद रूप की आता मांडणी जी केली आहे ती तशाच स्वरूपात केली आहे? एक संवाद रूप असं म्हणता येईल. म्हणजे गुरुने शिष्याशी केलेला साधलेला संवाद, शिष्याने प्रश्न विचारणं आणि त्याच्यावर गुरुने उत्तर देणं, हा एक अगदी स्थूलमानाने असलेला फॉर्मॅट. दुसरा अध्यात्मातला म्हणजे थोडक्यात भगवंत किंवा ते परमसत्ता, परमतत्व, त्याचा साक्षात्कार, त्याचा अनुभव, त्याची प्रतीती प्राप्त करण्यासाठीचे असणारे वेगवेगळे मार्ग. म्हणजे जसं गीतेमध्ये सांख्ययोग आला, कर्मयोग आला, संन्यास योग आला, ध्यान योग आला, अक्षर ब्रह्मयोग, हे योग वेगवेगळे म्हणजे मार्ग एक एक त्या परमसत्तेपर्यंत पोहोचण्याचे. तर
हे मार्ग एकेका अध्यायामध्ये, एकेका प्रकरणामध्ये गीतेमध्ये जसे सांगितले गेले, तो फॉर्मॅट डोळ्यासमोर ठेवून हे वेगवेगळे मार्ग यानंतरच्या गीतांनीही सांगितले. मग त्यांनी काही मार्गांच्या बाबतीत अभिनिवेश बाळगला. म्हणजे जसं काही गीता ह्या संन्यास परच आहेत, काही गीता या भक्ती परच आहेत, काही गीता या काय कर्मयोग पर आहेत, काही गीता या अष्टांग किंवा क्रियायोग पर आहेत. तसं गीतेमधले जे गीता ही भगवद्गीता ही सर्व या मार्गांना स्पर्शणारी, सर्व समावेशक, सर्वस्पर्शी अशी आहे. मात्र त्यातल्या एकेका प्रांत किंवा एकेका विषयाला, एकेका प्रकरणाला धरून किंवा त्यांचा एक विशेष विचार परिष्कार करून या दुसऱ्या गीता विकसित झाल्या. अच्छा, धन्यवाद. अजून काही शंका आहे? चला तर मग थांबूया. हो चालेल.